नमस्कार. स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणारे एक महत्त्वपूर्ण घटक जो प्रत्येक विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये येतो, प्रत्येक वेळेस येतो, प्रत्येक दिवशी येतो. तर त्या एका अडथळ्याचं, त्या एका समस्येचं आपल्याला सोल्युशन बघायचं आहे. तर सोल्युशन असं आहे की अभ्यासात आवड कशी निर्माण करावी, याबद्दल आपण आज व्हिडिओ बघणार आहे. अभ्यासात आवड कशी निर्माण करावी, याच्या 7 टेक्निक आहेत. या 7 टेक्निक जर तुम्ही वापरल्या, यातील 2-3 जरी वापरल्या, तर तुमच्या अभ्यासामध्ये 100% फरक पडेल. हे तुम्हाला लिहून देतो खात्रीसह. तर नंबर 1 ची गोष्ट, अभ्यासाची कारणं शोधा. अभ्यास का करायचा आहे, हे जर उत्तर आपल्याला मिळालं तर आपण नक्कीच अभ्यास करू. आपला अभ्यास का करायचा आहे, तर कारणं असतील. आपल्याला मोठं व्हायचं आहे, करिअर चांगलं घडवायचं आहे, किंवा चांगले मार्क मिळून आपल्या आईवडिलांचा सन्मान वाढवायचा आहे, किंवा आपल्याला चांगले मार्क पडून आपल्या विशिष्ट करिअरसाठी, गोलसाठी आपल्याला काम करायचं आहे. कोणाचं इंजिनिअरिंग असेल, कोणाचं मेडिकल असेल, कोणाचं वकील क्षेत्र असेल, कोणाचं काही क्षेत्र असू शकतं. आणि त्यासाठी तुम्हाला त्या परीक्षेमध्ये, त्या शैक्षणिक वर्षामध्ये चांगली मेहनत घेऊन तुम्हाला चांगला स्कोर आला पाहिजे, हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. म्हणजेच अभ्यास करण्याची कारणं शोधा. आपल्याला अभ्यास का करायचा आहे हे 100% शोधा. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट तयार होईल, आवड तयार होईल. बरोबर? म्हणजे अभ्यासाची कारणं शोधलीच पाहिजे. ज्यावेळेस या जिज्ञासेचा का या शब्दाचा उत्तर तुम्हाला भेटेल, त्यावेळेस तुमचा अभ्यास नक्कीच 100% इंटरेस्टिंग होईल. सेकंड आहे, अभ्यासाची एक निश्चित जागा ठरवा आणि वेळ ठरवा. ज्या वेळेस तुम्ही एकाच ठिकाणी दररोज अभ्यास करू लागतात, त्यावेळेस तुमच्या मेंदूमध्ये जे संप्रेरक असतात ते जागृत होतात, आणि त्यावेळेस असं सुचतं की आपण ह्या ठिकाणी बसलो म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे. ती एक रिफ्लेक्स ॲक्शन तयार होते की आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचाच आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी बसलो तर आपला अभ्यास झालाच पाहिजे, ही एक भावना तयार होते. आणि ते अटॅचमेंट ते आपल्याला पुढं नेते अभ्यासामध्ये. म्हणजे तुमच्या घरामध्ये एक विशिष्ट कोपरा असेल, तर त्या कोपऱ्यात जाऊन टेबल, खुर्ची म्हणून अभ्यास करा, किंवा खाली मांडी घालून अभ्यास करा. परंतु कधी पण सोफ्यावरती आणि बेडवरती अभ्यास करू नका. कारण की पलंगावरचा अभ्यास केला तर तुम्हाला झोप येणार. सोफ्यावरती आरामदायक स्थितीत बसलात तर तुम्ही अभ्यास होणारच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठीचा कणा ताठ ठेवा. जुन्या काळात आपल्याला शिकवायचे की पाठीचा कणा ताठ आणि पुस्तक आपल्यासमोर. ज्यावेळेस असं व्हायचं त्यावेळेस आपला अभ्यास व्हायचा. जे आपण बेसिक 1ली-10वी केले नसेल ते आता करायची गरज आहे. कारण की आता स्पर्धा खूप जास्त आहे, आणि जास्त स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला काही टेक्निक्स वापराव्याच लागतील. ते नंबर 2 ची टेक्निक, अभ्यासाची एक विशिष्ट जागा ठरवा, एक वेळ ठरवा, त्या वेळेवरतीच अभ्यास करा. तिसरं आहे पोमोडोरो टेक्निक. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, पोमोडोरो टेक्निक म्हणजेच काय, तर तुम्ही 2 तास अभ्यासाला बसलात तर तुम्ही 4 सायकल करायच्या. सायकल म्हणजे काय, राऊंड करायचे. 25 मिनिटं अभ्यास करायचा स्टार्टिंगला, नंतर 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा, परत 25 मिनिटं अभ्यास करायचा, परत 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा. असं करता करता 4 राऊंड कंप्लीट करायचे. आणि शेवटी ज्यावेळेस 2 तास कंप्लीट होतील त्या शेवटी 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. यामुळे तुमचा मेंदू थकत नाही, तुमचा अभ्यास तुम्ही कंटिन्यू करू शकता. एवढं तुमचं पोटेन्शियल तयार होतं. म्हणजे ह्या 3 टेक्निक महत्त्वाच्या आहेत. पहिली होती अभ्यासाची कारण शोधा. का या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला, तर तुम्हाला जिज्ञासा निर्माण झाली तर तुम्ही अभ्यास नक्की कराल. सेकंड आहे अभ्यासाची एक निश्चित जागा ठरवा. आणि तिसरं आहे पोमोडोरो टेक्निक. चौथी टेक्निक अशी आहे की तुम्ही कठीण विषय आधी संपवा. बहुतांश वेळ विद्यार्थी काय करतात, सोपा विषय इंटरेस्ट असतो तो विषय संपवण्याचा प्रयत्न करतात, पण असं न करता जे आधी अवघड आहे ते संपवा. ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसताय, सकाळी तुम्ही उठले, सकाळी जर ब्रह्ममुहूर्ताला उठले तर 4 ते 5 दरम्यान एकदम ग्रास्पिंग पॉवर भारी असते, आणि कॉन्सन्ट्रेशन हे आपलं जास्त लागतं. कारण की आपला मेंदू विश्रांतीतून उठलेला असतो, एकदम रिफ्रेश झालेला असतो. मग तुम्ही या काळात काय करायचं की कठीण विषय घ्यायचा, अवघड विषय घ्यायचा, त्या तुकड्या तोडायचं, तोडून फोडून त्याला सोपं करायचं आणि अभ्यास करायचा. कठीण विषय आधी संपवला तर तुमचं टेन्शन पूर्ण गायब होतं. सोपे विषय उरतात, ते तुम्ही कधीही कसेही अभ्यास करू शकता. नंतरची गोष्ट आहे, 5वी गोष्ट आहे, 5वी टेक्निक आहे, स्वतःला लहान लहान बक्षीस द्या. ज्या वेळेस तुम्ही बक्षिसासाठी काम करता त्यावेळेस तुमचं पूर्ण मेंदू, पूर्ण एकाग्रता एका फोकसवरती, एका पॉईंटवरती केंद्रित होते. म्हणजे समजा तुम्ही असं ठरवलं की मी 2 तास अभ्यास करणार, हे 2 चॅप्टर संपवणार आज, किंवा 1 चॅप्टर संपवणार आणि नंतर 10 मिनिटं गेम खेळणार. एक छोटंसं बक्षीस, तुमचं एक छोटंसं बक्षीस तुम्हाला ती गोष्ट करण्यासाठी प्रेरणा देते. कोणतीही गोष्ट असेल. मग जर मी
एक चॅप्टर संपवला हा तर मी 1 तास बाहेर खेळेल. जर मी 2 चॅप्टर संपवले आज तर मी एक मोबाईलमध्ये मूव्ही बघेल. हे असे छोटेसे गिफ्ट जे आहेत आपल्याला, छोटेसे बक्षिसं जे आहेत ते आपल्याला पुढे नेतात. म्हणजे लालच बुरी बला है, लेकिन थोडा लालच तो होना चाहिए. हे बी तेवढंच सत्य आहे. नंतरची टेक्निक आहे फाईनमन तंत्र. आता फाईनमन तंत्र म्हणजे काय? दुसऱ्याला शिकवा. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात बेस्ट तरीका जो मी वापरतोय नेहमी माझ्या स्टडीमध्ये सुद्धा. मी काय करतोय? स्वतः शिकतोय, स्वतः नोट्स काढतोय, स्वतः नेट सेट गेटचा अभ्यास करतोय आणि ते शिकवतोय. आरशासमोर शिकवा किंवा स्क्रीनवर शिकवा किंवा एखाद्याला समजावून सांगा. जो तुम्ही अभ्यास करतायत जर तुम्ही एखाद्याला समजून सांगितला तर तुमचा अभ्यास परफेक्ट होतो. याला एकदम ग्रेटेस्ट सायंटिस्ट, त्याचं नाव आहे अल्बर्ट आईन्स्टाईन, त्याने सांगितलंय तीच गोष्ट तुम्हाला कळली आहे, तीच गोष्ट तुम्हाला समजली आहे जी तुम्ही सोप्या भाषेत एक्सप्लेन करू शकता. म्हणजे अभ्यास करताना रटाळपणे रट्टा न मारायचा. रट्टा न मारता समजून घेऊन अभ्यास करा. स्वतः आरशासमोर उभे राहा आणि ती गोष्ट समजून सांगायचा प्रयत्न करा किंवा स्वतः एखाद्या मित्राला अभ्यासातली गोष्ट तुम्हाला जी समजली आहे, जो टॉपिक समजलाय तो समजवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे डिजिटल डिटॉक्स आणि सोशल मीडियापासून मुक्ती. सगळ्यात मेन गोष्ट आहे शेवटची. हे 7वी टेक्निक आहे सगळ्यात महत्त्वाची. जेवढं तुम्ही सोशल मीडियापासून लांब राहताल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. कारण की शैक्षणिक आयुष्य परत भेटत नाही. कारण की जर शैक्षणिक आयुष्यात तुम्ही काही घडलात, काही ऑफिसर झालात, काही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला नंबर आला किंवा तुम्ही कोणत्या पोस्टला गेलात तर तुम्हाला त्यावेळेस सोशल मीडिया वापरता येईल. आता तुमचं लक्ष फक्त मेहनत करायचं आहे आणि फक्त मेहनत करून तुम्ही तुमचं स्वप्न साकार करा. हेच तुम्हाला सांगणं आहे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? तर सोशल मीडियापासून दूर आणि मोबाईलपासून दूर. सगळ्यात मोठा शत्रू तुमचा मोबाईल आहे आणि सगळ्यात चांगला मित्र तुमचा मोबाईल आहे. तुमच्या वापरावर डिपेंड आहे. मग मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी ठेवा. जेवढं आपण बघणार तेवढं आपण एज्युकेशन कंटेंट बघा. यूट्यूबवर तुम्ही लेक्चर बघा. हे तुमचा अभ्यास करण्याचं कौशल्य वाढेल, तुमचा इंटरेस्ट वाढेल. आणि सोशल मीडियापासून दूर राहा. जेवढं तुम्ही सोशल मीडियापासून दूर राहता तेवढं डिस्ट्रॅक्शन कमी, तेवढं तुमचं फोकस जास्त. काय होते आजकाल की मुलं सोशल मीडियाच्या आहारी जाऊन इतके आहारी जातात की ते चॅटिंग करतात, वेळ तासनतास वाया घालवतात. म्हणजे मोबाईल जर अभ्यासाला घेतला तर एक नोटिफिकेशन जवळपास त्यांचा अर्धा तास घालवतं. मग त्यामुळे मोबाईल सायलेंटवर ठेवा, डू नॉट डिस्टर्ब मोडवर ठेवा आणि तो मोबाईल लांब ठेवा. मोबाईल वापरू नका, कमी वापर करा. मोबाईलचा जेवढा वापर करता येईल तेवढा कमी करा. जर तुम्हाला वाटत असेल की मोटिवेशनल काही बघायचं आहे तर ते बघा. जर तुम्हाला वाटतं काही अभ्यासाचं बघायचं ते बघा. परंतु सोशल मीडियासाठी मोबाईलचा वापर करू नका. ही तुम्हाला नम्र विनंती आहे. कारण की हे तुमचं आयुष्य खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. हे वय तुमचं खूप महत्त्वाचं आहे. हा तुमचा टर्निंग पॉईंट आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्या 7 टेक्निकपैकी तुम्ही कोणत्याही 2 ते 3 टेक्निक जरी वापरल्या तर तुमच्या अभ्यासामध्ये 100% फरक पडेल. हे तुम्हाला मी खात्रीसह लिहून देतो डायरेक्ट. ह्या 7 टेक्निकपैकी कोणत्याही 3-4 वापरा किंवा 7ही वापरल्या तर बेस्ट, एकदम बेस्ट. जेवढं तुम्हाला करता येईल अभ्यास तेवढा अभ्यास करा आणि तुमच्या फ्युचरला आकार द्या. कारण की हे 2 वर्ष 11वी-12वी परत भेटत नाही. तसं सिनियरला जरी गेलात तर तुम्हाला अभ्यास करण्याचे. पण ह्या टेक्निक तुम्ही लक्षात ठेवा. पहिली टेक्निक होती अभ्यासाची कारणं शोधा, दुसरी होती अभ्यासाची निश्चित जागा शोधा, तिसरी होती पोमोडोरो टेक्निक, नंतर होती कठीण विषय आधी संपवा, नंतर होती स्वतःला लहान बक्षिसं द्या, नंतर होती फाईनमन तंत्र, नंतर होती डिजिटल डिटॉक्स आणि सोशल मीडिया. ह्या सगळ्या टेक्निक वापरून तुम्ही तुमच्या भविष्याला आकार द्या. धन्यवाद.